नांदेड. जीवन पाटील घोगरे यांना मारहाण करून भरदिवसा अपहरण प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम काय घडला पहा, तर बातमी पहा सविस्तर. यात आजी-माजी आमदारांची होणार कसून चौकशी. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांना मारहाण करून दिवसाढवळ्या त्यांचं अपहरण करण्यात आले. जीवन घोगरे हे आपल्या गाडीतून सिडको भागातून जात असताना त्यांना एका स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा मार्ग अडवला. रस्त्यावर अगोदरच असलेल्या स्कॉर्पिओमधून उतरलेल्या 6 जणांनी त्यांना मारहाण करत त्यांचं अपहरण करून तेथून पळ काढला. चालकाने ही बाब लक्षात सांगितल्याने पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. अपहरणकर्त्यांनी बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून मारहाण केली. अपहरणकर्त्यांनी माळाकोळीच्या दिशेने निघालेली गाडी पुन्हा मुस्लिमवाडीच्या दिशेने आली व त्यांना रस्त्यावर सोडूनच अपहरणकर्ते आरोपी फरार झाले. या सर्व घटनाक्रमात त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती. रुग्णालयात उपचार करून जीवन पाटील सिडको पोलीस ठाण्यात दाखल झाले. सायंकाळी गुन्हा दाखल होईपर्यंत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली होती. दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या समवेत 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होता. या व्यवहारातून मारहाणीचा प्रकार झाला आहे असा आरोप यावेळी जीवन पाटील घोगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. तर पाहूयात सविस्तर वृत्त नेमकं काय घडलं. कारण आपल्या सक्षम लोकशाही न्यूज चॅनलवर विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, नांदेड. मागील 1 वर्षापासून प्रताप चिखलीकर, मोहन हंबर्डे यांच्याकडून माझं 2 करोड रुपये येणं होतं. मी वारंवार विनंती केली, ते मला त्रास देत होते, मानसिक आणि राजकीय सुद्धा. 1 वर्षापासून राजकीय त्रास द्यायला सुरू केलं. मग मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे निवेदन दिलं की माझ्या जीवाला धोका आहे, हे धमकी देतात, जीव मारण्याची धमकी देतो, तुला राजकारणातून संपवितो, बर्बाद करतो, अशा प्रकारची भाषा प्रताप चिखलीकरची होती आणि त्याला सपोर्ट मोहन हंबर्डेचा होता. ज्यावेळेस त्यांनी मला पकडण्याचं काम केलं, गाडीतून उतरू दिलं नाही, लगेच माझ्या तोंड झाकलं त्यांनी आणि जबरदस्तीनं 6 जण ओढत होते, गाडीत दाबण्याचा प्रयत्न करत होते. झटापटीमध्ये त्यांनी मला डोक्यात पाठीमागून मार दिला. मार दिल्यावर मी खाली मान केल्या त्यांनी मागच्या मधल्या सीटवर मला गाडीत कोंडलं आणि त्या ठिकाणाहून ते डोक्याला रिव्हॉल्वर लावले आणि त्या ठिकाणाहून कुठं घेऊन गेले हे अद्याप कळलं नाही. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी नेलं, मला एका अशा अडचणीच्या ठिकाणी उतरलं तर पायाला स्पर्श होता काटे आणि दगडाचा. त्या ठिकाणी उतरून त्याने एका अज्ञात व्यक्तीला, आता कोण होता ते माहीत नाही, पण परवीन चिखलीकरचा आवाज येत होता. त्याच्यात परवीन चिखलीकरचा आवाज होता. ते मारलेलं त्यांना दाखवत होते आणि मला म्हणत होते की रिव्हॉल्वर लावले होते दोन्ही साईडला कानावर, की सांग, आम्ही जसं बोलतो तसं सांग, माझा आर्थिक व्यवहार आहे, मी माझ्या स्वखुशीनं आलो आणि मला कोणी जबरदस्ती आणलं नाही, माझं कोणी हे केलं नाही, मला पकडून आणलं नाही असं सांग. आणि त्यामुळं दोन्ही कानावर रिव्हॉल्वर आणि डोक्यावर तलवार होती. त्यामुळं मला ते बोलावं लागलं आणि तिथून जीव वाचवायचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी खूप मार केला, मुक्का मार दिला, पाठीत मारलं, हातावर मारलं. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला 1 वर्षापासून निवेदन देतो आहे की माझ्या जीवाला धोका आहे, मला पोलीस संरक्षण द्या. रश्मी शुक्ला मॅडम, पोलीस महासंचालक, यांना निवेदन दिलं. नांदेडचे IG साहेबांची भेट घेतली, SP साहेबांना निवेदन दिलं. तर माझ्यासारखा जबाबदार माणूस आज महाराष्ट्राचा सचिव 1 वर्षापासून निवेदन देतोय आणि मला पोलीस संरक्षण नाही. आणि FIRमध्ये नावं प्रताप चिखलीकर नंबर 1, नंबर 2 परवीन चिखलीकर, नंबर 3 मोहन हंबर्डे यांचा 1 वर्षापासून आमचं जीवाला धमकी आहे. हे आहे, मी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला मागणी केली. आजच्या FIRमध्ये यांची तुम्ही नावं दिली आहे ना, FIRमध्ये नाव आलेत ना. जीवन पाटील यांच्याशी कुठलाही आर्थिक व्यवहार नसल्याचे सांगत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व आरोप फेटाळले. चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल असे चिखलीकर म्हणाले. नेता जीवन घोगरे यांना काल मारहाण झालेली आहे, अपहरण करून मारहाण झाल्याची तक्रार त्यांनी दिलेली आहे आणि त्यात मुख्य सूत्रधारी प्रताप पाटील चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर आणि मोहन हंबर्डे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आरोप. मला या गोष्टीची काही जाणीव नाही आणि मला याची माहिती पण नाही. मला काल जीवन घोगरेच्या मुलाचा फोन आला की अशी घटना झाली आणि मी मुलाला सांगितलं की मी लगेच पोलीस अधीक्षकांना बोलू आणि चौकशी करायला सांगू. त्याच्यामुळं मला या प्रकरणाचा काही संबंध नाही, मला ही प्रकरण माहीत पण नाही. त्याच्यामुळं विनाकारण कोणी नाव घेत असेल तर त्याला अर्थ उरणार नाही. सर, काही तुमचा आणि त्यांचा आर्थिक व्यवहार आहे का, होता का? आर्थिक व्यवहार होता काय तुमचा आणि? माझा त्याचा दुराने संबंध नाही, काही आर्थिक व्यवहार असण्याचा काय संबंध आहे. परंतु त्याचे अनेकाशी जे व्यवहार आहे तो एवढं देणं झालेलं आहे लोकांचं
की त्याने कमिशनच्या क्लिप त्याच्या फिरतायत. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टीतून काही घडलं असेल तर ती माहिती घेऊ. सगळ्या आरोपांचं कारण काय असं आहे मग थेट तुमचं नाव घेणं, तुमच्या चिरंजीवाचं नाव घेणं? काय त्याच्या मागे कोणी असेल त्याच्यावर मला काही फार अधिक बोलायचं नाही. तपासा आणि ती सत्य सगळं उजेडामध्ये येईल. बरं, FIR मध्ये अशी नोंद आहे की चिखलीकर साहेब हे भावी मंत्री आहे, त्यांच्या नादी लागू नको असं मला धमकावल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय. माझ्या नादी लागायचा काय विषय, तो माझ्या पक्षात आहे. माझ्या नादी लागण्याचा काय विषय. त्याच्यामुळे असं काही तर चुकीचं बोलणं हे काही उचित होणार नाही. मी परवापासून तुम्हालाही माहीत आहे की निकाल लागले निवडणुकीचे, सगळ्या उमेदवारांना भेटणं, ज्या पराभूत झाले त्यांना भेटणं, दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे माळेगाव, तिथं कार्यक्रमात राहणं. मी त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. मला ह्या गोष्टीची सुतारामही माहिती नाही. बरं, माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे माझं तिसरं अपहरण आहे. याच्या ते सोडून द्या आता, बाकी काय बोलते त्याला मी काही उत्तर द्यायला हे नाही आहे. माझा या गोष्टीशी काही संबंध नाही. बरं साहेब, या प्रकारचा म्हणजे तपासणी निष्पक्ष अशी मागणी आहे तुमची? मी स्वतः SP ला सांगितलं की तपास करा म्हणून, कारण त्याच्या मुलाने मला विनंती केली. दिग्विजय नाव आहे त्याच्या मुलाचं. त्यांनी फोन केला मला आणि मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलं की आपण या प्रकरणाची चौकशी करा. माझ्यावर वारंवार अपहरण हमले ते सोडून द्या, या गोष्टीला मला फार महत्त्व देईल. काय अपडेट त्या प्रश्नाचा? कल ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दुपारी हा जवळपास 12 वाजता हा एक रिपोर्टिंग झाला की एक हडको एरियामधून जीवन घोगरे साहेबांना घेऊन गेलेला आहे काही लोक, ज्यामध्ये की व्हाईट स्कॉर्पिओचा वापर झाला होता. लगेच पोलिसनं रिस्पॉन्स देऊन ठिकठिकाणी नाकाबंदी करून आमचे टीम्स डिप्लॉय करून त्यांच्यावर प्रेशर टाकला आम्ही आणि काही तासातच जे विक्टीम आहे ते सुखस्वरूप रिकवर झाला. पण नंतर नांदेड ग्रामीणमध्ये त्यांची बरोबर मेडिकल करून FIR नंबर 1217 असा नांदेड नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि सध्या तपास चालू आहे. आणि त्यामध्ये जे स्कॉर्पिओचा वापर झाला होता आणि जे 7 आरोपी होता ज्यांनी घेऊन गेला होता ते 7 आरोपी तसेच जे स्कॉर्पिओ हा सर्व आम्ही सीज केलेला आहे आणि त्यावर आता तपास चालू आहे. सर, स्कॉर्पिओ सोडून अजून काय आरोपी कोण हस्तगत झाले? 7 आरोपी त्यामध्ये अरेस्ट केलेला आहे आम्ही रात्री डिटेन करून. आणि मुद्देमालची रिकव्हरी किंवा वेपनची रिकव्हरी आतापर्यंत नाही आणि तपासमध्ये आणि पोलीस कस्टडीमध्ये इंट्रोगेशनमध्ये अजून काही रिकव्हरी होऊ शकतो. सर, त्या फिर्यादीची अशी तक्रार आहे की त्या 7 आरोपींनी आमदार चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे व प्रवीण पाटील यांच्या सांगण्यावरून मारहाण केली. फिर्यादमध्ये शेवटी 3 नाम पण दिलेलं आहे. 7 नाम आहे ज्यांनी डायरेक्टली एक्झिक्यूट केलेलं आहे स्पॉटवर. तसेच त्यांचं म्हणणं आहे की 3 लोक हा जे नाव तुम्ही घेतला ex-MLA, करंट MLA आणि एक त्यांचे ते असं 3 नावसुद्धा दिलेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होईल. आज आरोपीला हजर केलं? आज कोर्टमध्ये आरोपीला हजर करणार आणि त्यांची PCRची आम्ही डिमांड करणार सुटेबल, जे नवीन BNS आणि BNSS कायदा आहे त्यामध्ये. आणि त्यांची PCRमध्ये आम्ही मुद्देमालची रिकव्हरी आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी प्रयत्न करणार. Subscribe now